ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत ही बेहतरीन होंगे, है ना। कल ऐसा मेरे ख्याल से कल का वीडियो आप लोगों ने देख लिया होगा, है ना। कल कुछ ऐसे किसी को कुछ डाउट लगा है? कल का जो भी वीडियो अपना था, ऐसा कुछ लगा क्या? नहीं ना, अच्छा चैप्टर है ना। वैसे हम लोग कौन सा चैप्टर पढ़ रहे हैं? ठीक है। तो ये स्टार्ट करने से पहले मैं कुछ बता दूं कि हमारे जो भी नए व्यूअर्स होंगे या जो नए बच्चे हमें पसंद कर रहे होंगे, तो हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कर लें। ओके, और चलो स्टार्ट करते हैं, ज्यादा समय ना गवाते हुए, है ना। जो कल हम लोगों ने देखा था उसका अभी थर्ड पार्ट देखेंगे। दो पार्ट तो अपने हो चुके हैं, ठीक है। अगर किसी ने नहीं देखा होगा तो पहले दो पार्ट जाके देख लीजिए, तभी जाके ये सामने का समझ में आएगा। और धीरे धीरे सिर्फ हम लोग बेसिक कर रहे हैं अभी, फिर बाद में इसको और प्रोसीड कर लेंगे अच्छे तरीके से। ओके, तो चलो बच्चा ध्यान दें, क्या पढ़ रहे थे? कहाँ तक पहुंचे थे? स्क्वायर हो गया था, रेक्टेंगल हो गया था, है ना। आता बगू काय बगू काय बगू काय बगू काय बगू, ट्रायंगल देख लेते, त्रिकोण, ठीक है। आज बघू बच्चा आपण ट्रायंगल, कोणता एंगल? ट्रायंगल। अब ट्रायंगल दूसरा तीसरा कुछ नहीं, इसको मराठी में बोलते बच्चा त्रिकोण। काय म्हणतात याला? त्रिकोण। आता त्रिकोण अलग अलग प्रकारचे असतात। आता जनरली त्रिकोण म्हणता बरोबर तीन बाजू जिथे असतात ना, तो आपला त्रिकोण। समझ में आया बच्चा सभी को, है ना। मतलब त्रिकोण म्हणजे काय? ज्या ठिकाणी तीन बाजू, सीधा सीधा तीन बाजू। आता बाजू म्हणजे काजू नहीं, साइड, ठीक है, साइड, ठीक है। मतलब ऐसे टाइप का अगर सपोज आपको दिख जाए, समझ जाना कि ये क्या है? ट्रायंगल है। क्या है? ट्रायंगल है। अब मुझे एक बात बताओ, ऐसे टाइप तो बहुत सारे हो सकते हैं कि इकलौता सिर्फ यही इकलौता एक ट्रायंगल है क्या? नहीं ना, और दूसरे भी हो सकते हैं। कौन से? तो देखो उसके टाइप पढ़ लेते हैं, मतलब आपको समझने में भी आसानी होगी और जब भी सवाल पूछेगा तो उस हिसाब से आप उसको बता भी पाओ। क्लियर है ना। तो देखो बच्चा, चार टाइप, 3 से 4 टाइप के हम लोग ट्रायंगल देखेंगे, है ना। देखो सबसे मेन चीज, ज्या ठिकाणी तीनही बाजू वेगळे असतात, ऍट दिमाग खराब पाय, तीनही बाजू वेगळे आहेत। जैसा आता ए बी आणि सी, अगर सपोज मैंने ए बी सी के रिगार्डिंग अगर सपोज आपको बताया, तो मुझे एक बात बता ना, ए बी इक्वल है बी सी के, ना बी सी इक्वल है ए सी के। तीनों अलग अलग है, तीनों अलग अलग है। मतलब ए बी भी अलग, नॉट इक्वल्स टू सी बी, और सी बी भी नॉट इक्वल्स टू ए सी। बस नहीं समझ में आया? ज्या ठिकाणी जे बाजू असतात ते इक्वल नसतात, एकही बाजू एकमेकांशी इक्वल नसते, समजून जायचं तर ते काय आहे? कोणता आहे? ट्रायंगल। तर तो ट्रायंगल आहे स्केलॉन ट्रायंगल। कोणता ट्रायंगल? स्केलॉन ट्रायंगल। आता सर हा तो अंग्रेजी मध्ये झाला जी, मराठीत का म्हणतात त्याला? तर याला म्हणतात मराठीत विषमभुज त्रिकोण। कोणता त्रिकोण? विषमभुज। अरे भुज नाही, विषमभुज त्रिकोण। अरे या भुज वरून लक्षात आला नाही, टरबूज नाही, भुजला, भुंजी भुंजी, चला ठीक है, विषम भुंजी, ठीक है। और आपको अगर सपोज किसी को कुछ याद आ रहा होगा भुजला से, तो मेरे को कमेंट करके बता देना कि भुजला कहाँ होते, ठीक है। तो चलो, विषम भुज त्रिकोण, ठीक है बच्चा, है ना। तो स्केलॉन ट्रायंगल मतलब होता है विषमभुज त्रिकोण। काय? ज्या ठिकाणी तीनचे तीनही बाजू समान नसतात, तीनचे तीनही बाजू काय असतात? वेगळे वेगळे असतात। म्हणजे जर हा 3 असेल तर हा 4, तर हा 5। समजलं का? त्रिकोण बद्दल समजलं सगळ्यांना? पक्का, है ना। आणि सगळ्यात मेन, जर मी त्रिकोण बद्दल एक खासियत सांगाल ना, कोणतीही पण, कोणता पण त्रिकोण असो, लक्षात ठेवायचा, कोणता पण त्रिकोण असू द्या, कुठला पण त्रिकोण, है ना, कुठल्या पण त्रिकोणला प्रत्येक कोणाची बेरीज केल्या असता, बेरीज ही 180 डिग्री असते। हाँ फिक्स है, ये चीज याद रखना, ये फिक्स है। चाहे कोई भी ट्रायंगल आप उठा लो, ठीक है, उसमें एक चीज हमेशा याद रखना कि उसका जो भी एंगल्स है, जे कोण असतात ना, हे जे कोण आहेत, हा 1 2 3, जसं याला 3 बाजू असतात तसंच याला 3 कोण पण असतात, लक्षात ठेवायचं। किती कोण असतात?
तीन कोण असतात. क्या ये बात क्लियर हुई बच्चा? सभी को क्लियर हुई? सभी को है ना? काय असतात तर तीन कोण असतात आणि प्रत्येक कोणाची बेरीज केल्या असता किती उत्तर? 180. क्या ये बात क्लियर हुई? आज का ये अपना नया सेटअप है तो थोड़ा सा गड़बड़ हो रही है, पता नहीं जम रहा है कि नहीं जम रहा, लेकिन जिस हिसाब से होता है हम लोग ट्राई कर रहे हैं. काय रे कुणाल, है ना? तर चला, AB is not equals to CB and CB is not equals to AC. ज्या ठिकाणी तीनही बाजू हे समान नसतात अशा त्रिकोणाला काय म्हटलं जाते? विषमभुज त्रिकोण म्हणतात. या ठिकाणी पण प्रत्येक कोणाची बेरीज म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C किती राहणार? 180. बस खत्म काम. कोई नहीं सोचना. त्रिकोण होसना म्हणा तर प्रत्येक कोणाची बेरीज हे 180 राहील. दिमाग खराब. समझ में आई क्या बात? तो ये हो गया पहला ट्रायंगल. दूसरा ट्रायंगल इसमें देखेंगे बच्चा. दूसरा ट्रायंगल है, अब इसमें तीनों के तीनों बाजू समान नहीं थे. अब ऐसा ट्रायंगल देखते जिसमें दिमाग खराब, सप्पाचे सप्पाई बाजू समान राहतील का? तीनच तीनही पाय हॅट 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 म्हणजे एकम दोनम तीनम म्हणजे AB आणि हा C. इसमें क्या होगा बच्चा? AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू AC. तर मग हा कोणता ट्रायंगल जी? हा कोणता ट्रायंगल? तर हा ट्रायंगल हो इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक है. आता सर हा इक्विलॅटरल ट्रायंगल का होते जी? नवीनच आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक है बच्चा. अब कुठे आहे? CA मन किंवा AC मन? राज मेश्राम मन नाही तर मेश्राम राज मन. गोष्ट एकच आहे ना का? अगर CA मन नाही तर AC मन. समजला ना? टमाटरची चटणी मन नाही तर चटणी टमाटरची मन. गोष्ट ते एकच झाली ना का? भाजी एकच आहे ना बया. हा चल पाय. पण इक्विलॅटरल ट्रायंगल ठीक आहे. होते कधी कधी है ना? नाही का वयामानानुसार येऊ है ना? हाँ चल आता योग की वही झाली है थोड़ी सी. हाँ तपा AB इक्वल्स टू BC इक्वल्स टू AC. इसमें तीनों के तीनों साइड क्या थे रे? सेम थे. अशा ट्रायंगल ला का म्हणायचा? इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल ला मराठीत का म्हणतो का आम्ही? इक्विलॅटरल ट्रायंगल ला समभुज त्रिकोण. सम आहेत ना. आता येतं का? विषमभुज म्हणजे सप्पाई वेगळे वेगळे आणि हा भुज तर राहतेच बिचारा. ये माहित नाही भाजाचं काम करते का आता, पण भुज तर राहतेच. ठीक आहे. तर आता हा इक्विलॅटरल म्हणजे सगळे समान आहे. हाही समान आहे, हाही समान आहे, हाही समान आहे. ठीक आहे. तर हा कोणता ट्रायंगल? समभुज त्रिकोण. या हा कोणता त्रिकोण हो? समभुज त्रिकोण. समझ लगा ग? ठीक है. क्या बात पकड़ में आई सभी को? ठीक है. तो जिसमें इसमें सबसे मेन चीज याद रखना, इसमें भी सभी के सभी एंगल नहीं. एक याची का नाही खासियत मोठी खतरनाक आहे. एकच नंबर म्हणा समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोण. समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोण. अरे समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोण. समभुज त्रिकोणाचे प्रत्येक कोण हे का नाही हमेशा 60 डिग्री होते. हमेशा 60 डिग्री होते. म्हणजे अँगल A इक्वल्स टू अँगल B इक्वल्स टू अँगल C इक्वल्स टू 60 डिग्री. काय बात क्लियर हुई बच्चा? काय बात क्लियर हुई? म्हणजे हाई 60 डिग्री राहील, हाई 60 डिग्री राहील आणि हाई 60 डिग्री राहील. असा याले पकड जा ना, याले सांगा असा नको कर जागा. नाही तर म्हणा सर माझ्या सरनं सांगला होता हे 60 आहे तर हे 60 राहतील बया. कोणत्या ठिकाणी राहील तो? फक्त जेव्हा तो समभुज त्रिकोण राहील तेव्हाच. प्रत्येक अँगल प्रत्येक कोण हा किती डिग्रीचा राहील का? 60 डिग्रीचा. क्या ये बात पकड़ में आ रही है सभी को? सभी को समझ में आ रही है? ठीक है. तो आणि राहिली गोष्ट काही जरा आता पावर आणि प्रत्येक कोणाची मी सांगितलं होतं ना त्रिकोणामध्ये प्रत्येक कोणाची बेरीज हे किती राहते रे? किती राहते? 180. म्हणजे अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल्स टू किती का? 180. पावर 60 ना 60 ना 60 किती? 180 होते ना. क्लियर हुई बात? क्या बात क्लियर हुई? पक्का है ना? इसका स्क्रीनशॉट ले लीजिएगा आप भी, है ना? जो अगर नए बच्चे हमें देख रहे होंगे आप तो लिख ही लोगे, है ना? कल मैं जरूर देखूंगा बच्चा, तभी आपको क्लास में एंट्री दूंगा जिसका ये भी लिखा हुआ है और इसके पहले का जो मैंने पढ़ाया हुआ है वीडियो वो भी लिखा हुआ है. ओके. तो चलो बच्चा मिटा दो करो इसको. ठीक है. चलो देखो आता दोन त्रिकोण पाहून झाले आपण. आता नाही तिसरा वाला त्रिकोण पाहूया. तिसरा त्रिकोण मला सांगा आता तुमच्या दिमागात असं नसेल येत का? सर तीनचे तीनही वेगळे होते तर तो विषमभुज त्रिकोण.
तीनचे तीनही समान होते तर तो समभुज त्रिकोण. सर असा नाही होऊ शकेल का जी का दोन समान आहेत आणि एक समान नसेल? ऑब्वियसली बात आहे, दोन समान राहतील तर एक समान राहिलंच नाही है ना. म्हणजे असं दिमागात नाही येऊ शकेल का सर दोन बाजू का नाही जी समान आहेत जी, ठीक आहे, हा एकच नसेल. म्हणजे जसा ए बी आणि सी हा ट्रायंगल आहे, मान्य कराल ना, तीन बाजू आहेत म्हणजे ट्रायंगल आहे. पण इथं का नाही हा ए बी इक्वल्स टू ए सी आहे. म्हणजे हा जर 5 सेंटीमीटरचा आहे ना तर हाही 5 सेंटीमीटरचा आहे. पण हा वेगळा आहे, हा म्हणते मी तुमच्या इक्वल नसो म्हणते. म्हणजे हा सॉरी बीसी, ठीक है, ये बीसी ये वाला जो है ना बच्चा इसके वो इक्वल नहीं है. समझ रहे बात को? ए बी और ए सी ये दोनों इक्वल है, दोनों ही समान है. ठीक आहे रे, अरे समजत आहे का रे? ए बी आणि ए सी म्हणजे कुठले तरी दोन बाजू समान जिथे दिसले, कुठले तरी दोन बाजू जर समान दिसले तर समजून जायचा की तो आहे आयसोस्केलस ट्रायंगल हो. कोणता ट्रायंगल हो? आयसोस्केलस ट्रायंगल हो. अजी हा तर अंग्रेजी मध्ये झाला, आता मराठी मध्ये आयसोस्केलस ट्रायंगल का म्हणतात जी? सो आता मला सांग किती आहेत? दोन आहेत ना, दोन समान आहेत ना, तर समद्विभुज काय म्हणतात? समद्विभुज भुज काय म्हणतात? समद्विभुज का त्रिकोण. कोणता त्रिकोण हा? समद्विभुज त्रिकोण. क्या बात समझ में आई बच्चा सभी को? क्या बात समझ में आई सभी को? समद्विभुज त्रिकोण. ज्या ठिकाणी दोन, काय याची खासियत काय आहे? कुठले पण दोन बाजू समान असतात त्यालाच नाही आयसोस्केलस ट्रायंगल म्हणतात. समझ रहे हो? कुठले पण दोन बाजू, अरे भाजू निघाला, कुठले पण दोन बाजू, ठीक है, भाजू निकाला नहीं, ठीक. चलो क्या बात क्लियर हुई बच्चा? क्या बात क्लियर हुई? ठीक है. और इसकी और सबसे इंपॉर्टेंट खासियत बात क्या है पता है क्या? जो भी दो साइड इक्वल होते हैं उसी के अपोजिट वाला एंगल ही इक्वल होता है. नहीं समझे? क्या आता पाय हा AB चा अपोजिट एंगल कोणता आहे? C आहे. AC चा अपोजिट वाला एंगल कोणता आहे? B. तर हे दोन्ही एंगल इक्वलच राहतील. समजला का? नाही समजला? पाय काय म्हटलं मी? बघा हा पॉइंट लक्षात ठेवायचा. समान असलेल्या दोन्ही बाजूच्या समोरील कोण सुद्धा, अरे म्हणा समान असलेल्या दोन्ही बाजूंच्या समोरील कोण सुद्धा समान असतात. समजला का जी? याच्या समोरचा कोण आहे रे? अँगल बी आणि कोण हा? अँगल सी. दोन्ही इक्वल राहतील. अरे समजला का जी? सगळ्यांना समजला का नाही समजला? हा आहे त्रिकोण. आणि याच्या पण लक्षात ठेवायचा. इसका भी बिल्कुल आप हमेशा याद रखिएगा कि प्रत्येक कोणाची बेरीज हे काय असते? अरे एक से अंश राहते ना. एंगल ए प्लस एंगल बी प्लस एंगल सी इक्वल्स टू एक से अंशी. बस तो कुठलाही ट्रायंगल असू दे, मग आइसोस्केलस रहने दो, स्केलर रहने दो, इक्विलैटरल रहने दो या कुछ भी रहने दो बच्चा, याद क्या रहेगा कि सभी एंगल का सम कितना होता है? 180. हे गोष्टी लक्षातच ठेवायच्या. हे 3 पॉइंट याचे, ठीक आहे ना. काय शिकले यामध्ये आपण? आयसोस्केलस ट्रायंगल मध्ये समद्विभुज त्रिकोण काय म्हणतात? कोणाला म्हणतात? कुठले पण दोन समान अगर सपोज बाजू दिसले डायरेक्ट म्हणून टाकायचं काय आहे? आयसोस्केलस ट्रायंगल. दोन बाजू समान म्हणजे AB इक्वल्स टू AC, कुठले पण दोन. समजलं? आणि तिसरं प्रॉपर्टी काय होती की त्याच्या कुठले पण जे पण समान बाजू जे दिसत आहेत त्याच्या समोरच्या, कुठच्या? त्याच्या समोरचे जे कुठले पण अँगल असतील ते पण काय राहतील? समान राहतील. काय बात क्लियर हुई? नहीं क्लियर हुई?
समझे सभी को? पक्का? ठीक है, तो इसको आप स्क्रीनशॉट ले लीजिए और आप मस्त से इसको नोट डाउन कर लीजिए। ओके, तो चलो बच्चा नेक्स्ट देखते हैं। तो क्या आप नेक्स्ट देखने के लिए रेडी हो? अरे वो क्या नहीं हो? तो फिर नया ट्रायंगल का नाम है काट्या खाया, काट कोनिया। कौन सा कोनिया? काटकोन। उसको आपने सुना होगा बहुत बार, राइट एंगल ट्रायंगल। सुना क्या कभी? अरे राइट एंगल ट्रायंगल, समजला का? राइट एंगल ट्रायंगल। या देखा नाही मराठीत का म्हणतात सांगू का? काटकोनिया, काटकोनिया। ठीक है ना बच्चा? काटकोनिया। कोणता कोनिया? काटकोनिया। काटकोन कसा राहते जी? पाय पाय काट्यासारखा नाही रे, नाही तर काटासारखा म्हणजे काट्या। पाय रे चंद्रे, पाय एकच नंबर का काम, एकच नंबर। हा दिसता का? म्हणजे एका बाजून एका हा असंच राहते। कसा राहील पण हा असंच राहील, पाय असंच। ओळखू शकता ना तुम्ही? ओळखू शकता की नहीं? आपके पास कंपास रहता है, कंपास, कंपास है सभी के पास। उस कंपास बॉक्स में, अरे चंद्रे, कंपास बॉक्स में मुझे एक बात बता, ऐसे टाइप के दो दिखते कि नहीं दिखते? दिखते हैं ना। एक थोड़ा सा ऐसा लंबू रहता है और एक बिल्कुल ऐसा रहता है। रहता है ऐसे रहता है। तुम्हारे पास होगा ना ऐसा वाला, ऐसे टाइप के। तो ये दोनों के दोनों, दूसरा तीसरा कुछ नहीं है, ये क्या है? काटकोन है। अरे क्या है? काटकोन है। समझे क्या? अरे समझे क्या? ठीक है, आता याची खासियत पाहू आपण। का पाहू? अरे का पाहू? अब इसकी खासियत देखते बच्चा अपन कि हाँ कितनी खोखलू सकते बनू। ठीक है, चल ध्यान दे। अब ये कितना खोखल सकता है इसके हिसाब से देखते बच्चा हम लोग। ओके, अब ध्यान दे। इसके रिगार्डिंग कल और डिटेल में पढ़ेंगे हम लोग। आज सिर्फ ट्रायंगल्स की समज देख रहे हैं की कोणता ट्रायंगल कशा प्रकारचा असतो। उद्याला त्याचं एरिया, परिमिती है ना, सगळंच। ठीक है, हर ट्रायंगल का अलग अलग किस्म से हम लोग पढ़ेंगे और उसका एग्जाम्पल भी जज करेंगे। क्लियर है ना? तो आज हो सके तो आज रात को ही वीडियो आ जाएगा बच्चा, क्योंकि ये तो अभी तुरंत आएगा है ना, और रात को अलग से और आ जाएगा है ना। चलो ध्यान दे। तो देखो 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 देखो, ये ए, इसको पी, क्यू और आर। ठीक है, इसमें हमेशा बोलो काटकोन मध्ये नेहमी एक कोण हा 90 डिग्रीचा असतो। म्हणजे हा जो अँगल आहे, कुठला तरी एक अँगल हा 90 डिग्रीचा 100% राहते का, तेव्हाच तो काटकोन, नाही तर नाही म्हणा। समजला का गा? समजला का गा? समजला का? ठीक है, क्या बात क्लियर हुई? नहीं क्लियर हुई? क्लियर हुई ना सभी को, है ना? म्हणजे काय लक्षात ठेवायचा, एक कोणता तरी कोण हा 90 डिग्रीचा असतो, कोणता तरी आहे, आणि जनरली हाच असते। हे तर राहू नाही शकत। ज्या ठिकाणी असा एल दिसला समजून जायचं की काय आहे, 90 डिग्री। समझ रहे क्या बात को? चाहे फिर वो इधर भी दिखे तो हा कावे 90 डिग्री, चाहे असा पण दिसला तर हा कावे एल। एल ये वर्ड याद रखना, लेटर। ठीक है ना? देखो बच्चा, तो समझ रहे हो बातों को, है ना? तो ये 90 डिग्री। अब मुझे एक बात बताओ सीधा सीधा, एक कोण हा 90 डिग्रीचा असतो, मला एक सांग, हा ही त्रिकोणच हो ना, तर प्रत्येक कोणाची बेरीज केल्या असता उत्तर एंगल P प्लस एंगल Q प्लस एंगल R कितना? पण तो काटकोन राव, साधा कोण राव, नाही तर त्रिकोण राव, नाही काहीच राव, काहीच राव म्हणजे त्रिकोणच। हा, त्याच्या प्रत्येक अँगलची बेरीज किती असते रे? किती असते? 180 असते। क्लियर आहे का सगळ्यांना? अजी समजला का जी सगळ्यांना? ठीक है, आता याच्याबद्दल नाही का जास्त डिटेल आपण उद्या बघणार आहोत। ओके, तो इसमें बस एक चीज मैं बता देता हूँ, मना 90 डिग्रीच्या समोरच्या बाजूला, 90 डिग्रीच्या समोरच्या बाजूला, अरे 90 डिग्रीच्या समोरच्या बाजूला, 90 डिग्रीच्या समोरच्या बाजूला नेहमी हायपोटेनस म्हणतात। हायपोटेनस म्हणतात। सर पावजी हायपोटेनस आम्हाला इंग्लिश मध्ये नाही को सांगा, आम्हाला मराठीत सांगा, करण्या। आता हो करण्या, समझला का? इसका ज्यादा डिटेल हम लोग कल देखेंगे। आप ध्यान दे, 90 डिग्रीच्या समोरचा हा 100% काय आहे रे? कर्ण। पण हा जो खाली ज्यावर तळच असते ना खाली,
तब इसको नीचे को क्या बोलेंगे बता बच्चा? हैं? क्या बोले? ओढ़? कायची ओढ़? माहित नाही बाबा, मेहनत असती है। ओढ़? ये नहीं पता बच्चा, मेरे को तो ये पता है कि बेस बोलते इसको, ठीक है? ज्याला पाया म्हणू सकता तुम्ही, बेस है ना? ओढ़ शायद मैं पता कर लूंगा, मुझे नहीं पता बच्चा, ठीक है? और ये क्या हो गई? परपेंडिकुलर हाइट। कोणती हाइट? परपेंडिकुलर हाइट म्हणजे जनरली याला म्हणू शकता उंची। समजलं का? यामध्ये सगळ्यात जास्त अभ्यास करणार, कारण की यावर खूप प्रश्न विचार। क्लियर हुई बात? इस पे सबसे ज्यादा सवालात पूछे जाते हैं बच्चा, है ना? कि कैसे आप इस चीज को सॉल्व करोगे। क्या बात क्लियर हुई सभी को? सभी को पक्का है ना? तो ये जितने भी मैंने आज आपको पढ़ाया है, आप घर में जाकर अच्छे से इसको नोट डाउन कर लीजिएगा। एक एक समझ, एक एक ट्रायंगल की मालूमात कैसे होती है, किस हिसाब से आप उन ट्रायंगल की आप पहचान करोगे, क्या क्या उनकी खासियत है, ये सारी चीजें आप नोट डाउन कर लीजिएगा। बाकी जो भी रहेगा इसके रिगार्डिंग जो भी डिटेल, वो कल हम लोग देखेंगे बच्चा। क्या ये बात क्लियर है सभी को? ओके है ना? तो चलो फिर से मैं बता दूं, मेरा नाम है राज और आप सभी का एंडिंग में जाते जाते वेलकम करना चाहूंगा हमारे इस YouTube चैनल पे, जिसका नाम है कीप कुकिंग बाय राज। और अगर सपोज किसी ने इस चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो पहले फुर्सत में चैनल को सब्सक्राइब कर ले। ऐसे ही नए नए कंटेंट रोजाना आपको मिलते जाते हैं। तो चलो मिलते हैं बच्चा कल, तो तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, बाय बाय।